राज्यामध्ये आता थंडीचा जोर वाढलाय तर दुसरीकडे अंड्याचे दरही चांगलेच वाढलेत। अंड्याच्या दरामध्ये 1.5 ते 2 रुपयांची वाढ झाली आहे। होलसेल दरामध्ये अंड 6 रुपये 50 पैशांना मिळतंय तर किरकोळ विक्री 8 रुपयांना होतीये। तर दुसरीकडे मका खाद्याचे दर कमी झालेत। 2500 रुपये क्विंटल असलेला दर 1800 रुपयांवर आलाय। त्यामुळे एकीकडे अंड्याचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे खाद्याचे दर कमी झाल्यानं मागच्या काही महिन्यांपासून नुकसान सोसत असलेल्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय। आपण सध्या सांगली जिल्ह्यातले एका पोल्ट्री मध्ये आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय या मोठ्या प्रमाणावरती थंडीमध्ये एकतर अंड्यांचं उत्पादन कमी होतं, मात्र याच थंडीच्या काळामध्ये अंड्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्यामुळे अंड्याच्या दरामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होते। आपल्यासोबत पोल्ट्री धारक शेतकरी शशिकांत पाटील जे आहेत। एकतर कसे दर आता वाढू लागलेत अंड्याचे आणि काय एकूण दराबाबत तुम्हाला आता चालू स्थितीमध्ये अंड्याचे दर हे 6 रुपये 40 पैसे म्हणजे आज झालेला दर आहे 6 रुपये 40 पैसे। तर मागील 10 महिन्यामध्ये आता तुम्ही आम्हाला विचारताय किंवा लोक असे ओरडतात की आता अंड्याचे दर वाढले, परंतु एकंदरीत 10 महिने आम्ही असा इतका तोटा सहन करतो की शासकीय यंत्रणेमध्ये जे मक्यापासून इथेनॉल निर्मिती होते, परत तांदूळ चांगला पण जातो, परंतु हे सरकारनं न करता एकंदरीत आमच्या पोल्ट्री व्यावसायिकाकडं लक्ष दिलं पाहिजे आणि हा धंदा एकंदरीत भांडवलाच्या दृष्टिकोनातून आमाशनी तर बरोबर नाही वाटत। 10 महिने हे नुकसानीमध्ये हे पोल्ट्रीधारकांना हे व्यवसाय करावा लागतो आणि थंडीचा जो 2 महिन्या कालावधी आहे त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचा दर मिळतो आणि त्यानुसार 1.5 ते 2 रुपये आता सध्या दर वाढलेला आहे। असं या थंडीमधील या अंडी दरवाढीचं सध्या चित्र आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।